जय शिवराय मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल प्रतीक ग्राफिक्सवर। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये टॉप 3 फोन्ट्सच्या वेबसाईट तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर त्या वेबसाईट कोणत्या आहे, काय आहे त्याविषयी सगळं आपण या व्हिडिओमध्ये माहिती व चर्चा करणार आहोत। तर त्यासाठी तुम्हाला क्रोम ब्राउझरची आवश्यकता लागणार आहे आणि मोबाईल डेटा ऑन करून घ्यायचा। मोबाईल डेटा त्यानंतर क्रोम ब्राउझरला ओपन करायचं आहे आणि मी तुम्हाला जसं जसं सांगेल त्या प्रकारे तुम्हाला तिथून फोंट डाउनलोड करू शकता। मी सांगेल तुम्हाला कसे डाउनलोड करायचे, काय डाउनलोड करायचे, कोणत्या वेबसाईटला राहणार आहे, कोणत्या वेबसाईट चांगल्या आहे, कोणत्या नाही आहे, ते सर्व काही या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहे। त्या अगोदर या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण आपण अशाच प्रकारे इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन येतच असतो। चला तर मित्रांनो, जराही वेळ न घालवता सुरुवात करू आपण आपल्या आजच्या व्हिडिओला। तर सर्वात अगोदर आता क्रोम ब्राउझरला ओपन करायचं आहे। क्रोम ब्राउझर नसलं तरी तुम्ही कोणत्या पण ब्राउझरमध्ये ओपन करू शकता, काही विषय नाही। त्यानंतर क्रोम ब्राउझर ओपन झाल्यानंतर काही अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्यासमोर येईल। तर इथे सर्चवरती क्लिक करायचं आहे आणि इथे पहिले जी वेबसाईट येणार आहे आपली गुगल फोंट्स, तर इथे गुगल फोंट्स टाईप करून घ्यायचं आहे। ओके, तर अशा प्रकारे सर्च करायचं आहे। त्यानंतर पहिलीच वेबसाईट येणार आहे आपली, तर या वेबसाईटची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल। तिथून तुम्ही डायरेक्ट व्हिजिट करू शकता किंवा इथे क्रोम ब्राउझरमधून पण तुम्ही या वेबसाईटला व्हिजिट करू शकता, काही विषय नाही एवढा। त्यानंतर वेबसाईट ओपन झाल्यानंतर बघू शकता इथे भरपूर सारे फोंट दिलेले आहे। तुम्ही जसं जसं स्क्रोल डाऊन कराल तसे तसे इथे फोंट येताना दिसतील तुम्हाला, बघू शकता। तर इथे आता हे थोडंसं म्हणजे एवढे स्टायलिश फोंट नाही आहे इथे, पण मी तुम्हाला ते पण सांगणार आहे व्हिडिओमध्ये समोर की एकदम स्टायलिश फोंट कुठून यायचे। तर इथे तुम्ही सर्च पण करू शकता तुम्हाला जर कोणता फोंट हवा असेल तर। आता मी इथे पोपिन्स टाईप करून बघतो। ओके, तर सर्च करतो, बघू शकता की अशा प्रकारे फोंट आपला आलेला आहे। हा फोंट एकदम खतरनाक फोंट आहे, आपण बऱ्याचशा डिझाईनमध्ये यूज करत असतो आपल्या। तर इथून तुम्ही इथे गेट फोंटवरती जर क्लिक केलं तर इथून तुम्हाला डाउनलोड ऑलवरती क्लिक केल्यानंतर डायरेक्टली तुमच्या फाईल मॅनेजरमध्ये याची फाईल सेव्ह होऊन जाईल। म्हणजे 18 फोंट्स आहे, फोंट एकच आहे पण त्यामध्ये इटॅलिक, स्ट्रिक थ्रू अशा प्रकारचे इफेक्ट दिलेले वेगवेगळे फोंट आहे, फोंट एकच आहे। त्यानंतर आपल्या सेकंड वेबसाईटवर जाऊ आहे आता। तर आपलं सेकंड वेबसाईटचं नाव आहे फोंट स्पेस। तर इथे सर्च बारवरती क्लिक करायचं आणि इथे फोंट स्पेस सर्च करायचं आहे। ओके, तर सर्च केल्यानंतर काही अशा प्रकारचा इंटरफेस आपल्यासमोर आलेला असेल। तर पहिलेच वेबसाईटवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर बघू शकता काही अशा प्रकारे एकदम इथून खतरनाक असे फोंट तुम्हाला दिसून जातील, कॅलिग्राफी वगैरे, सिग्नेचर फोंट, वेगवेगळे डिझाईनमधले फोंट तुम्हाला इथे मिळून जातील। बघू शकता एकदम खतरनाक फोंट्स आलेला आहे इथे। तर इथे तुम्ही न्यूएस्ट फोंटवरती जर क्लिक केलं तर अशा प्रकारे जे नवीन आलेलं आहे इथे, तर ते फोंट्स तुम्हाला मिळून जातील इथे। बघू शकता एकदम कॅलिग्राफी, सिग्नेचर सर्व काही फोंट्स इथे तुम्हाला मिळून जातील, किंवा तुम्ही इथून पण सर्च केला तर तिथे तुम्हाला तो फोंट मिळून जाऊ शकतो जो तुम्हाला हवा आहे तो। ओके, तर बघू शकता हे डाउनलोड आहे, लाईफस्टाईल एक फोंट दिलेला आहे इथे। तर इथे त्या फोंटवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे तो फोंट्स आहे। त्याला डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला इथे खाली फ्री डाउनलोडचं बटन दिसेल, तर त्या बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता वर फाईल डाउनलोड झालेली आहे आपली। तर अशा प्रकारे तुम्ही या वेबसाईटमधून फ्री सर्व काही जे पण फोंट्स आहे ते सर्व फ्रीमध्ये तुम्ही यूज करू शकता। तुम्ही कुठे पण हे इम्पोर्ट पण करू शकता। आता इथे पेज 2 व त्यानंतर अजून भरपूर सारे फोंट्स दिसतील तुम्हाला, बघू शकता। हे डायनो फोंट दिलेला आहे, एकदम खतरनाक दिसतो एकदम, बघू शकता एकदम खतरनाक इथे। पेज 3 वरती क्लिक केल्यानंतर पेज 3 वरती चालला जातो आपण। तर बघू शकता इथे पण भरपूर सारे फोंट्स दिलेले आहे, इथून सर्च पण तुम्ही करू शकता, काही विषय नाही। चला तर आता आपण आपल्या मेन वेबसाईटकडे वळूया, डा फोंट्स। ओके, तर सर्च केल्यानंतर पहिलीच वेबसाईट येईल डा फोंट्स नावाची, DA फोंट्स पण म्हणू शकता त्याला। तर बघू शकता इथे पण भरपूर सारे फोंट्स दिसतील तुम्हाला। तर इथे तुम्ही जेवढे पण इंग्लिश फोंट आहे ते तुम्ही इथून सर्च करू शकता, किंवा इथे तुम्ही हिंदी फोंट पण सर्च करू शकता। तर मी ते एक ट्राय करून बघतो हिंदी फोंट्स आहे की नाही इथे। ओके, तर नाही मित्रांनो, इथे हिंदी फोंट्स नाही मिळणार तुम्हाला,
इथे तुम्ही इंग्लिश फॉन्टच घेऊ शकता. तर इंग्लिशमध्ये पण भरपूर सारे फॉन्ट्स आहे. मी ते टाईप करून बघतो आहे. ओके, तर सर्च करतो आहे. बघू शकता मी डिझनी फॉन्ट टाईप केल्यानंतर इथे डिझनी फॉन्ट आलेला आहे. एकदम खतरनाक फॉन्ट्स. ह्या भरपूर साऱ्या ठिकाणी यूज करतात मुलं, म्हणजे हॅपी बर्थडेच्या पोस्टर वगैरेमध्ये स्टोरीला लावण्यासाठी. तर याला पण डाउनलोड करायचं असेल, सर्च केल्यानंतर डायरेक्ट फॉन्टवरती क्लिक करायचं. इथे डाउनलोड ऑप्शन मिळून जाईल. त्यानंतर वर बघू शकता डाउनलोड फाईल झालेली आहे आपली. तर इथे पण भरपूर सारे फॉन्ट्स तुम्ही सर्च करू शकता, किंवा डायरेक्टली होम पेजवरून पण भरपूर सारे फॉन्ट्स तुम्ही स्क्रोल करत गेल्यानंतर तुम्हाला भरपूर फॉन्ट्स मिळून जातील. तर हे सर्वात मेन वेबसाईट आहे मित्रांनो. इथे तुम्ही कोणता पण फॉन्ट्स घेऊ शकता, इंग्लिशमधला फक्त. तर बघू शकता भरपूर सारे फॉन्ट्स दिलेले आहे इथे. कॅलिग्राफी वगैरे भरपूर फॉन्ट्स आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं मित्रांनो. ह्या तिन्ही वेबसाईट जर तुम्हाला काही उपयोगी पडला असेल, किंवा तुम्हाला माहीत नसतील आणि तुम्हाला यामुळे काही फायदा झाले असेल, तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि या व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि भेटूया अशा नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.